रामकृष्ण हरी सज्जन हो. आज आपला विषय आहे श्री गणेश श्रेष्ठ देव का. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एकदा स्वर्गामध्ये सर्व देवांची अहममिका सुरू झाली. म्हणजे मी श्रेष्ठ देव. दुसरा म्हणतो मी श्रेष्ठ देव. म्हणजे श्रेष्ठत्वाची स्पर्धा त्या देवामध्ये सुरू झाली. आणि मग प्रत्येकजण आपापला दावा सांगू लागला, मी श्रेष्ठ का. तो म्हणतो मी श्रेष्ठ का. त्या वादामध्ये तोडगा काढण्यासाठी कसा काढायचा, तर मग मध्यस्थीची गरज लागते. आणि मध्यस्थीसुद्धा प्रामाणिक लागतो, विद्वान लागतो. मग हे सर्व देव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले, साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाले, भूदेव, आम्ही प्रत्येकाला असं वाटतं की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगा. तो देव श्रेष्ठ. तेव्हा ब्रह्मदेव म्हटला, मी असा एकांगी निर्णय घेत नाही. आपण असं करू, स्पर्धा आयोजित करू आणि त्या स्पर्धेमध्ये जो जिंकेल तो श्रेष्ठ देव. सर्वांनी त्याला श्रेष्ठ मानायचं. मान्य आहे म्हणजे हो मान्य आहे. पंच नेमल्या गेले, स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं आणि झालं. ती स्पर्धा अशी होती की पृथ्वीला प्रदक्षिणा करून जो अगोदर येईल तो श्रेष्ठ देव. झालं. मोठं प्रांगणामध्ये स्टेज बांधण्यात आलं. पंचमंडळी स्थानापन्न झाली आणि वेळेमध्ये ती स्पर्धा सुरू झाली. परवानगी होती की आपापल्या वाहनाने सुद्धा तुम्ही भाग घेतला तरी हरकत नाही. मग प्रत्येकजणाने आपापले वाहनं सुसज्ज करून त्या स्पर्धेमध्ये त्यांची दौड सुरू झाली. मंगलमूर्ती गणेशाने असा विचार केला की आपण तर एकदम स्थूल प्रकृतीचे आणि आपलं वाहन म्हणजे उंदीर, आपण काय या स्पर्धेमध्ये पळण्याच्या स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकत नाही. मग काय करायचं. तर मंगलमूर्ती गणेशाला शास्त्रार्थ माहिती होता. मग गणेशाने काय केलं की आपल्या मातेला म्हणजे पार्वती देवीला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि नमस्कार केला आणि येऊन त्या सभेमध्ये ब्रह्मदेवाच्या शेजारी येऊन बसले. झालं. ही स्पर्धा धावते, एकापुढे एक धावतंय, कोणी पडतंय, कोणी आपडतंय. इंद्र तर ऐरावतावर बसून घोडदौड करतोय. प्रत्येकजण धावतो आहे. कारण श्रेष्ठत्व इतकं वाईट आहे ना, ती एक ईर्ष्या आहे आणि तो एक छंद आहे. त्यासाठी माणसं मरतील, पण मी मोठा हे सिद्ध करण्यासाठी माणसं फार स्पर्धक असतात. झालं. होता 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 सगळ्याच्या पुढे इंद्र, त्याच्यानंतर इतर हे सगळे देव आले तिथे त्या सभास्थानी. म्हणजे स्पर्धेचं जे ठिकाण होतं ना, तिथे आले. पाहिलं तर हे मंगलमूर्ती गणेश खुशाल व्यासपीठावर तिथं वर बसलेला आहे मंचावर. आणि हा स्पर्धेत तर दिसत नव्हता. आणि हा अगोदर कसा काय आला. इंद्राने प्रश्न केला ब्रह्मदेवाला. म्हणले, मंगलमूर्ती हा गणेश तर स्पर्धेत तर कुठेही पळताना मी पाहिलं नाही, आणि हा पहिला कसा काय आला, इथे कसं काय तो बसलेला आहे. तो म्हणला, तुमचा अगोदर सांगा, नंतर आपण त्यांना विचारू. मग त्या इंद्राने सांगितलं, मी पहिला आलेलो आहे. ठीक आहे. दुसरे तिसरे चौथे. म्हणले, निदान आम्हाला विभागून तरी द्या. निदान तो दुसरा हा देवानंतर हा देव मानला गेला पाहिजे. म्हणजे काही असे स्पर्धक असतात ना की ते सारखे गुणाने मार्काने पास झालेले असतात. मग विभागून एखादं पारितोषिक द्यावं लागतं किंवा 1, 2, 3 असे क्रमांक द्यावे लागतात. सुवर्णपदक, रजक पदक वगैरे असे त्याच्या विभागण्या केल्या जातात. तसं मग त्या सभेत जे भाग होते ना स्पर्धक, त्यांनी ब्रह्मदेवाला सूचना करायला सुरुवात केली. मग पहिला कोण, तर म्हणाले, आता तुमचं मी सगळं ऐकलं आहे. मंगलमूर्ती गणेशांचं काय म्हणणं आहे ते ऐकू, की तुम्ही का पुढे येऊन बसले म्हणून. तुम्ही स्पर्धेत भाग घेतला नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे.
तेव्हा मंगलमूर्ती गणेशांनी आपली कैफियत म्हणजे युक्तिवाद मांडला की शास्त्र असं सांगतं आहे की आपल्या मातेला 3 प्रदक्षिणा करून भावनेने जर नमस्कार केला तर त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. पुण्य महत्त्वाचं आहे, शास्त्रार्थ महत्त्वाचा आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे असं सांगितलेलं आहे. किंवा शास्त्र विष घे म्हटलं तरी घ्यावं, तेव्हा शास्त्रार्थ असा आहे आणि मी तसं करून आलेलो आहे. त्यामुळे मी पहिला शास्त्राप्रमाणे. तेव्हा शास्त्र तुम्हाला मान्य आहे का नुसतं धावपळ मान्य आहे? तर ब्रह्मदेव गंभीर झाले, सगळे देव इकडे तिकडे बघायला लागले आणि मग याचा पुन्हा प्रतियुक्तिवाद करायला कुणी तयार नाही झालं. मग ब्रह्मदेवाने घोषित करून टाकलं, मंगलमूर्ती गणेश सर्व देवांचा अधिपती. गणानां तो गणपती ही, गणानाम गण म्हणजे देवगण, हे देवाचं गण, गण म्हणजे समूह, ह्या देवांच्या समूहातला प्रमुख देव म्हणजे गणपती. गणानाम पती ही गणपती ही. तेव्हा अशा प्रकारचं देवत्व मोठेपणा मंगलमूर्ती गणेशाला प्राप्त झाला आणि म्हणून प्रत्येक मंगल कार्यामध्ये मंगलमूर्ती गणेशाला नमस्कार केल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाही. तेव्हा मंगलमूर्ती गणेशाचं नमस्कार करताना काय म्हणतात संत बघा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचे आरोपा माय बापा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा तुझे या सत्तेने तुझे गुण गावो, तेणे सुखी राहो सर्व काळ. तोचे श्रोता वक्ता ज्ञानासे अंजन, सर्व होणे जाण तुझी या सत्ते. तुका म्हणे जेथे नाही मी तो पण, भाजावे ते कवन कवना लागे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नमो आदिरूपा, आदिरूप आहे त्याला नमस्कार असो. ओंकार स्वरूप गणपती, विश्वाचे आरूपा माय बापा, तुझ्या सत्तेने तुझे गुण गावो, तेणे सुखे राहो सर्व काळ. तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाण तुझ्या सत्ते. तुका म्हणे जेथे नाही मी तू पण, भजावे ते कवन कवना लागी. तेच माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तोचे गणेशो सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे. सगळे पोथी जरी घेतली, अगदी वेदोपनिषदांपासून मंगलमूर्ती गणेशांचं स्तवन आणि नमस्कार आलेला आहे. तेव्हा काय म्हटलं आहे वेदामध्ये, हरी ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. असं वेदामध्ये वर्णन आलेलं आहे. पोथी वाचायची असेल तरी श्री गणेशाय नमः इथून सुरुवात होते. तमाशा जरी असला लोकनाट्य तरी त्यांचं पण पहिला गण गायल्याशिवाय पुढे तमाशा सुरू होत नाही. मंगलचरणी गण नाचेला, नाचेला कसा वाचेला, किंवा लवकर यावी शुद्ध गणेशा, आतमध्ये कीर्तन वरून तमाशा. असं ते पहिलं गावं लागतं आणि मग पुढे त्यांचे कार्यक्रम सुरू होतात. अशा प्रकारची मंगलमूर्तीचं वेद उपनिषदांपासून तर आत्तापर्यंत जे वर्णनं आहेत ते मंगलमूर्तीचं नाव घेतल्याशिवाय, त्याला नमस्कार केल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाही. आणि त्याच मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना लवकरच होत आहे. आणि आता हे 10 दिवस म्हणजे सगळा महोत्सव. उत्सव प्रिय हा खलु मनुष्य, हा मनुष्य उत्साहप्रिय असतो.
आणि उत्साहाला उत्सव लागतो आणि म्हणून माणसं उत्सव मोठे मोठे करतात आणि त्या उत्सवामध्ये माणसाचा उत्साह वाढतो, आनंद वाढतो आणि तो आनंद आता 10 दिवस सगळे गणेश भक्तांना मिळणार आहे. वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम होतील, वेगवेगळे सामाजिक उपक्रम होतील, वेगवेगळे गणपती मंडळं आहेत ते सामाजिक उपक्रम करतील आणि हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्याचं कार्य मंगलमूर्ती करणार आहे. तेव्हा आपणही त्याच्यामध्ये जसे यथामती यथाशक्ती असं म्हणलं आहे ना, जशी शक्ती असेल तसं सहकार्य करावं, सहभाग घ्यावा अशी नम्र विनंती आहे. मंगलमूर्ती गणेशाला या उत्सवाच्या निमित्ताने नमस्कार करूया. आजचा विषय आहे श्री गणेश श्रेष्ठ देव का. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान वाटा, ज्ञानाने समृद्ध मनुष्य होतो. ज्ञानदानम विशिष्यते. रामकृष्ण हरे.